Hello, dear student. Today we are going to learn our first topic Introduction to Bookkeeping and Accountancy. That means पुस्तक पालन व लेखाकर्म याची ओळख. First of all, we see in introduction. Bookkeeping is related with recording of business transaction. Bookkeeping हे व्यावसायिक व्यवहार रेकॉर्ड करण्याशी संबंधित असतं. बुककीपिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक व्यवहार हे रेकॉर्ड केले जात असतात. बिझनेस ऑल ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन मनी और मनीज वर्थ आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ taking important decision as well as activities are flexible. Businessmen know to profit or loss of the business. That's why all transactions are recorded into the business. Information about the business and the other organization is required not only by the proprietor and management of the business and other organization but also to various other shareholders such as the government, investors, customers, employees and researcher. व्यावसायिक व्यवहार हे संपूर्णपणे पुस्तक पालनात रेकॉर्ड केले जात असतात. कारण व्यावसायिकाला किती प्रॉफिट झाला, किती नुकसान झाले, सोबतच व्यवसायाच्या मालकाला आणि मॅनेजरला व्यवसाय संस्थेची सध्याची परिस्थिती काय आहे, तसेच आपल्या व्यवसायासोबतच इतर व्यवसायांना आपली सध्याची परिस्थिती काय आहे हे समजण्यासाठी पुस्तक पालन करणे हे गरजेचे असते. इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग इन इंडिया. चंद्रगुप्त मौर्य region minister Kautilya wrote a book named Arthashastra, where in some reference can be traced regarding the way of maintaining accounting records. Afterwards, it was called as Deshinama. जेव्हा चंद्रगुप्त मौर्य यांच्या राज्यात मंत्री म्हणून कौटिल्य काम करीत होते, तेव्हा कौटिल्य यांनी एक अर्थशास्त्र म्हणून पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये व्यावसायिक व्यवहार कशी करावीत याचे दाखले मिळतात आणि यामुळेच त्या लिहिण्याच्या पद्धतीला देशीनामा असे पुढे जाऊन म्हणण्यात आलं. इन द इयर 1494 लुका डी बार्गो फॅसिओली, an Italian merchant, introduced double entry bookkeeping system. लुका डी बार्गो हे इटलीतील एक मर्चंट होते, व्यापारी होते. यांनी 1494 मध्ये डबल एंट्री बुककीपिंग सिस्टमचा शोध लावला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुककीपिंग. इन सिंपल वर्ड्स, the bookkeeping means record of the business transaction in the books of account in systematic ways. All the monetary transactions are recorded date-wise for accurate business result from such records at the ends of accounting years. बुककीपिंगमध्ये सर्व व्यावसायिक व्यवहार जे पैशांच्या आधारावर केले जात असतात, हे एका पद्धतशीररित्या रेकॉर्ड केले जात असतात. म्हणजेच ते सर्व व्यवहार हे तारखेप्रमाणे आणि अचूकरित्या रेकॉर्ड केले जात असतात. त्यांचा परिणाम हा अकाउंटिंग वर्षाच्या शेवटी आपल्याला दिसून येत असतो. बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. पुस्तकपालन ही एक कला आणि विज्ञान आहे, ज्याच्याने आपण पद्धतशीररित्या नोंदणी करू शकतो. क्लासिफाईंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ज्याच्या आधारे आपण व्यावसायिक व्यवहारांची
वर्गीकरण आणि त्यांची परिणामकारकता आपण एका आर्थिक व्यवहारात पाहू शकतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डेफिनेशन ऑफ बुककीपिंग पाहूया, म्हणजेच पुस्तक पालनाची व्याख्या बघूया. J.R. बेटलीबॉय यांनी दिलेल्या व्याख्येनुसार बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग इन अ सेट ऑफ बुक. म्हणजे पुस्तक पालन ही एक व्यावसायिक व्यवहार रेकॉर्ड करण्याची कला आहे. त्यानंतर नॉर्चकॉच यांनी दिलेल्या दुसऱ्या डेफिनेशननुसार बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. म्हणजे पुस्तक पालन ही एक पैशांमध्ये व्यक्त होणारी आणि नोंदविता येणारी, म्हणजेच व्यावसायिक व्यवहार नोंदविता येणारी एक कला आहे, ज्यामध्ये व्यवसायाचे सर्वच आणि आर्थिक व्यवहार हे रेकॉर्ड केले जात असतात. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली आर्यन कार्टर यांनी, बुककीपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑर मनीज वर्थ. आर्यन कार्टर यांच्या मतानुसार पुस्तक पालन हे एक विज्ञान आहे, तर सोबतच ते आर्टसुद्धा आहे. तर यानुसार व्यावसायिक व्यवहार हे करेक्टली रेकॉर्ड होत असतात, अचूकरित्या रेकॉर्ड करता येत असतात आणि सर्वच व्यावसायिक व्यवहार रेकॉर्ड केल्यामुळे पैसा आणि पैशातील किंमत ही आपल्याला समजत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया फीचर्स ऑफ बुककीपिंग. पहिलं, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे बुककीपिंग ही व्यावसायिक व्यवहार दैनंदिनरित्या रेकॉर्ड करण्याची एक पद्धत आहे. दुसरं, ओन्ली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. बुककीपिंगमध्ये फक्त आणि फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड होत असतात. तिसरं, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. म्हणजे सर्व व्यावसायिक व्यवहार हे विशिष्ट कालखंडासाठी रेकॉर्ड केले जात असतात, जेणेकरून त्या कालावधीतील सर्व व्यवहार आपल्याला भविष्यातील संदर्भ म्हणून वापरता येतील. चौथं, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. व्यावसायिक व्यवहार हे सर्व रूल्स आणि रेग्युलेशनवर आधारित असतात. त्याच्यानंतर शेवटचं पाचवं सांगतायत, इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. तर बुककीपिंग हे व्यावसायिक व्यवहार रेकॉर्ड करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. फर्स्ट, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग is to keep a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. म्हणजे बुककीपिंगमध्ये व्यावसायिक व्यवहारांची परिपूर्ण, तर्कशुद्ध आणि अचूक माहिती ठेवणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. सर्व व्यावसायिक व्यवहार हे तारखेप्रमाणे आणि अकाउंटप्रमाणे रेकॉर्ड केले जात असतात. त्यानंतर तिसरं फीचर्स म्हणजेच बुककीपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ एंटरप्राइजेस बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज ॲन एव्हिडन्स whenever and wherever required. बुककीपिंगचं तिसरं उद्दिष्ट म्हणजे व्यावसायिक व्यवहार जे पैशांच्या आधारावर होत असतात, असे सर्व व्यावसायिक व्यवहार जपून ठेवणे, जतन करून ठेवणे, रेकॉर्ड करून ठेवणे आणि जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा ते भविष्यात एव्हिडन्स किंवा पुरावे म्हणून आपल्याला वापरता येत असतात. चौथं,
टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजेच व्यावसायिकाला एका विशिष्ट कालावधीत किती नफा किंवा किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी बुककीपिंग केलं जात असतं. 5. टू नो द टोटल असेट अँड लॅबिलिटीज ऑफ द बिझनेस. व्यवसाय संस्थेमध्ये टोटल असेट आणि टोटल लॅबिलिटीज किती आहे हे पाहण्यासाठी बुककीपिंग केलं जात असतं. 6. टू नो व्हॉट द बिझनेसमन ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम. टू नो व्हॉट द बिझनेसमन ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम. तर व्यवसाय संस्थेमध्ये व्यावसायिकाने इतर लोकांना देणे किती आहे आणि इतर लोकांकडनं व्यवसायाला येणे किती आहे हे पाहण्यासाठी बुककीपिंग केली जात असते. त्यानंतर 7. बिझनेसमन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ द अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन. तर एका व्यावसायिकाला एका विशिष्ट कालावधीमध्ये किती नफा झाला किंवा किती तोटा झाला किंवा त्याचे व्यावसायिक व्यवहार हे दुसऱ्या कालावधीतील व्यावसायिक व्यवहाराशी कंपेअर करण्यासाठी त्यांचा रिझल्ट तुलना करण्यासाठी बुककीपिंग हे केलं जात असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण युटिलिटी ऑफ बुककीपिंग बघूया. फर्स्ट, ओनर. ओनरच्या दृष्टिकोनातनं पुस्तक पालनाचा काय वापर होतो? तर द बिझनेसमन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, असेट अँड लॅबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम. थोडक्यात व्यवसायाचा मालक व्यवसायातील नफा, नुकसान, व्यवसायातील एकूण संपत्ती आणि एकूण व्यवसायाची इतर लोकांना देणी किती आहेत हे एका विशिष्ट टाईमला, विशिष्ट कालावधीतील पाहू शकतो. त्यानंतर सेकंड, मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं बुककीपिंगचा काय वापर होतो? तर मॅनेजमेंट ऑफ ॲन एंटरप्राइज कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. तर व्यवसाय संस्थेतील व्यवस्थापनासाठी, व्यावसायिक नियोजन करण्यासाठी, त्यांना निर्णय घेण्यासाठी आणि एखाद्या बिझनेस ॲक्टिव्हिटीवर कंट्रोल मिळविण्यासाठी बुककीपिंगचा वापर होत असतो. थर्ड, इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये इन्व्हेस्टर्स म्हणजेच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरविण्यासाठी बुककीपिंग हे महत्त्वपूर्ण असतं. कस्टमर्स. फोर्थ, कस्टमर्स. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन बी ॲश्युअर अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. कस्टमर्स हे व्यवसाय संस्थेची फायनान्शियल पोझिशन लक्षात घेऊन तो व्यवसाय आपल्याला भविष्यामध्ये माल सप्लाय करेल किंवा नाही याचे डिसिजन घेऊ शकत असतात. फिफ्थ, गव्हर्मेंट. गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरन्स टाईप ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. गव्हर्मेंट सोप्या पद्धतीने लक्षात घेऊ शकते किंवा गव्हर्मेंट हे सोप्या पद्धतीने फाइंड आउट करू शकते की आपल्याला किती टॅक्सेस व्यवसाय संस्थेकडे ड्यू आहेत किंवा येणे बाकी आहेत. 6. लेंडर्स. मनी लेंड्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. लेंडर्स म्हणजे असे व्यक्ती की ज्यांच्याकडनं व्यवसाय पैसे घेत असतो किंवा व्याजाने पैसे घेत असतो. असे व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्ती व्यवसायाची सध्याची परिस्थिती पाहून व्यवसायाला पैसे द्यायचेत किंवा नाही याबद्दल निर्णय घेऊ शकतात. म्हणून बुककीपिंग हे लेंडर्ससाठी सुद्धा यूजफुल असते. 7. डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. व्यवसाय हे व्यावसायिक अचीवमेंटच्या आधारे व्यवसायामध्ये ग्रोथ होत आहे किंवा नाही हे पाहू शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओनंतर तुम्हाला दिलेला गृहपाठ हा करून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे.